नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर नुकताच MPSCचा जो निकाल आहे तो निकाल लागलेला आहे। सातत्य, चिकाटी आणि प्रश्नपत्रिकांचे अवलोकन MPSCचे टॉपर सांगतायत त्यांच्या यशाचे रहस्य, याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्त्वपूर्ण माहिती काय आहे, त्यांच्या यशाचे रहस्य काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, MPSC निकाल, सातत्य, चिकाटी आणि प्रश्नपत्रिकांचं अवलोकन, MPSCचे टॉपर सांगतायत त्यांच्या यशाचं रहस्य। या ठिकाणी तुम्ही फोटो देखील पाहू शकता या MPSCचे टॉपर्स विद्यार्थी, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शन आणि प्रेरणादायी ठरणार आहे। जास्तीत जास्त तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा, जसे की ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत। पहा सविस्तर माहिती। मला जे यश मिळालं आहे त्याने झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। मी सातारा जिल्ह्यातली आहे। मी कॉम्प्युटर इंजिनियर असून 2015 पासून मी या परीक्षांची तयारी करते आहे। सध्या सहाय्यक निबंधक म्हणून काम करते आहे। आता मी उपजिल्हाधिकारी होणार आहे। हा प्रवास मोठा होता पण खूप समृद्ध करणारा होता। बघा, प्रत्येक वाक्यामध्ये कसं जीव आहे, जेणेकरून आत्मविश्वास येण्यासारखं हा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास कशा पद्धतीने झालेला आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। MPSCच्या परीक्षेत महाराष्ट्रातून पहिल्या आलेल्या पूजा वंजारी यांनी या शब्दात BBC मराठीकडे भावना व्यक्त केल्या आहे। पूजा यांनी महत्त्व प्रयत्नानंतर हे यश मिळवले आहे। त्यांचे वडील शेतकरी आहेत। त्यांनी कायमच शिक्षणाला पाठिंबा दिला आहे। लग्न ठरल्यावर काही मुलींचं अधिकारी होण्याचं स्वप्न भंगतं, मात्र पूजा यांच्या सासर आणि माहेरच्यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिलं। पहा पुढे, कोरोनाच्या काळात परीक्षा पुढे गेल्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली गेली, मात्र तरीही 2021 मध्ये त्यांच्या लग्नाची आणि प्रिलिमची तारीख एकच आली। त्या वर्षीची परीक्षा त्यांना देता आली नाही, तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही। पहा, या काळात लग्नापेक्षा परीक्षेला सासरच्यांनी आणि माहेरच्यांनी दिल्याचं पूजा आवर्जून सांगतात। पहा, सातत्य आणि चिकाटी ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचं त्या सांगतात। माझी बहीणही MPSCतून अधिकारी आहे। माझा एक चुलत भाऊ सुद्धा अधिकारी आहे। त्यामुळे माझ्या घरात शिक्षणाचं आणि एकूणच परीक्षांचं वातावरण होतं। मी फक्त 1 वर्ष पुण्याला होते, त्यानंतर मी अभ्यास घरीच केला। लग्नानंतरही माझ्या नवऱ्याने मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला। त्यामुळे हे यश माझ्या एकटीची नाही। मुलाखत हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असतो, मात्र कितीही तयारी केली तर मुलाखत चांगली झाली नाही असंच वाटत राहतं, असं पूजा सांगतात। आता त्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होतील। पहा, प्रश्नपत्रिकेचं अवलोकन महत्त्वाचं, हे टॉपर्स काय सांगतायत बघा। एकूणच प्रश्नपत्रिका जी आहे त्या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन देखील तितकंच महत्त्वाचं आहे परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी। पहा, याच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कुणाल उमप यांनी प्रश्नपत्रिकेच्या अवलोकनाचं महत्त्व BBC मराठीशी बोलताना सांगितलं। कुणालाही इंजिनियर असून त्याच्या घरात अनेक अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांनीही या वाटेवर जाण्याचं ठरवलं। 2016 पासून त्याचा हा प्रवास सुरू आहे। अनेकदा अपयश आलं तरी त्यांनी जिद्द सोडली नाही। बॅकअप म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग केलं, खरं मात्र त्याचा खरा रस अधिकारी होण्यातच होता। पहा, मला पोलीस सेवेत जायची फार इच्छा होती, त्याला सहाय्यभूत ठरावं म्हणून नुकतीच लॉची पदवीही घेतली आहे। केंद्रीय राखीव पोलीस दलात माझा प्रिलिम मेन्सचा स्कोर चांगला असून सुद्धा शारीरिक चाचणीत गडबड झाल्याने माझा नंबर थोडक्यात हुकला। ते अपयश माझ्या मनाला खूप लागलं, तरीही मी धीर सोडला नाही। पहा, इतक्या वर्षाच्या प्रवासात माझ्या परीक्षेच्या स्कोरमध्ये सुधारणा होत गेली, त्यामुळे हा प्रवास सुरू ठेवला। सुरुवातीला मी प्रश्नपत्रिकांकडे फारसं लक्ष दिलं नाही, नंतर मला त्याचं महत्त्व कळलं।
संपूर्ण परीक्षा वस्तुनिष्ठ असल्याने प्रश्नपत्रिकांचं अवलोकन अतिशय महत्त्वाचं आहे। मुलाखतीसाठी मी प्रश्न काढून ठेवले होते, चालू घडामोडीवर सतत लक्ष ठेवलं, कुणाल सांगत होते। बघा, एकूणच हा जो प्रवास आहे यश मिळवण्याच्या पाठीमागील तो या ठिकाणी तुम्हाला समजण्यासारखा आहे। एकूणच सातत्याने प्रयत्न करणे हे खरं तर यश मिळवणाऱ्या व्यक्तीसाठी खूप मोलाचं आणि महत्त्वाचं गायडन्स असतोय। पहा, घरून अभ्यास केल्यावरही यश मिळतो। बघा, MPSC टॉपर काय म्हणतायत, घरून अभ्यास केल्यावरही यश। पहा, मान तालुक्यातल्या सोनल सूर्यवंशी यांनीही या परीक्षेत यश मिळवलं आहे। 2020 पासून त्या या परीक्षेची तयारी करीत होत्या। त्यांचं शिक्षण नवोदय विद्यालयातून झालं आहे। शिक्षणाच्या निमित्ताने त्या बराच काळ घराबाहेर होत्या, मात्र त्यांनी तयारीला सुरुवात केली आणि कोविडची लाट आली, त्यामुळे त्यांना घरी परत यावं लागलं। त्यामुळे घरून अभ्यास करणं जास्त आव्हानात्मक होतं, असं त्या BBC मराठीशी बोलताना म्हणाल्या। पहा, 2019 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी लगेच परीक्षांची तयारी सुरू केली। पहिल्याच प्रयत्नात मी मुलाखतीपर्यंत पोहोचली। 6 मार्कांनी माझा पद हुकलं। ते अपयशातून मी धडा घेतला आणि आणखीन जोमाने कामाला लागले। बघा, अपयश काय असतो, त्या अपयशातून माघार आल्यानंतर पुन्हा त्या यशासाठी पोहोचण्यासाठी कशा पद्धतीचे हे यशस्वी विद्यार्थी प्रयत्न करीत असतात ते आपल्याला या ठिकाणी समजतो आहे। मला वाटतं की मुख्य परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवणं आणि उजळणी अतिशय महत्त्वाची आहे। मी गटविकास अधिकारी पदावर असल्याने आणि ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्याने मला मुलाखतीतही ते प्रश्न विचारले गेले, त्याचाही मला फायदा झाला, त्या सांगत होत्या। पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2022 साली घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी काल 18 जानेवारी रोजी जाहीर केली। मुलांमधून विनायक पाटील यांनी तर मुलींमधून पूजा वंजारी यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे। त्यांचं प्रथमतः आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलकडून मनपूर्वक अभिनंदन करते। पहा, पुढे 23 संवर्गातील 713 पदांसाठी ही जाहिरात घेण्यात आली होती। आतापर्यंतची ही सर्वाधिक मोठी भरती होती। या यादीत एकूण 1830 उमेदवारांचा समावेश आहे। ही यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। ही यादी एकूणच 23 संवर्गातील 713 पदांसाठी ही जाहिरात होती आणि आतापर्यंतची ही सर्वाधिक मोठी भरती होती आणि या यादीमध्ये एकूण 1830 उमेदवारांचा समावेश होता। ही यादी देखील आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे। बघा, एकूणच हे जे परीक्षा दिलेले जे MPSCतले टॉपर आहे ते घरून अभ्यास केल्यावरही यश मिळतो। प्रश्नपत्रिकेचं अवलोकन देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि एकूणच निकाल हा जो लागलेला आहे, सातत्य, चिकाटी आणि प्रश्नपत्रिकांचे अवलोकन MPSCचे टॉपर सांगताय त्यांच्या यशाचे रहस्य। त्यांच्या या यशाचं रहस्य काय आहे ते या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तुम्हाला देखील येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। आपल्या चॅनलवर अपडेट रहा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू। तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।